परमार्थ आवडीनं करावा, संसार हा सवडीनं करावा. पण आपलं उलट आहे, आपण संसार आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं. काही काही म्हणतात बघा, निघालो कीर्तनाला पण नाही आलो, झोपलो घरीच. काही काही म्हणतात आलो पाठीमागं बसलो, काही कळलंच नाही. कळायला पण बुद्धी लागते ना. काही काही म्हणतात आलो पण झोपच लागली मध्ये. आता झोप कोणाला लागते कीर्तनात माहित आहे? इंगळे दादा फार छान सांगायचे. इंगळे दादा म्हणायचे, ज्याच्या अंगात ताप आहे आणि ज्याच्या अंगामध्ये पाप आहे त्याला कीर्तनात झोप लागते. चांगल्याला कीर्तनात झोपच लागत नाही. हे भक्तिमय वातावरण आहे, इथं झोप घ्यायची जागा आहे का? नाही मै बाप. तसं परमार्थ आवडीचा विषय, सवडीचा नाही. पण आपण संसार आवडीनं करतो. पण संतांनी सांगितलं संसारामध्ये कसं राहायचं. अलिप्त कमळ जळी जैसे. जसं कमळ पाण्यात राहतं पण पाण्याचा शिंतोडाही अंगावर घेत नाही, अगदी तसं संसारात राहायचं. आता सांगूच का कसं राहायचं? हा, सांगूच का महिला मंडळी? बघा आधी पुरुषांसाठी सांगते. संसारात माणसानं कसं राहायचं आणि कसं नाही राहायचं. तुम्ही वाळलेलं नारळ पाहिलं का? म्हणजे आतमध्ये खोबरं तयार झालेलं ते असतं कवटीमध्ये, पण त्यानं कवटीला पकडलेलं असतं का? नाही. तसं संसारातच राहायचं, पण संसाराला लई पकडून धरायचं नाही. असं राहायचं. आणि संसारात राहायचं नाही कसं बघा. कच्चं नारळ पाहिलं? कच्चं नारळ, हा, कच्चं नारळ कसं असतं? एवढं कवटीला धरलेलं असतं, त्यानं फोडलं तरी ते सोडत नाही. इतकंच नाही, उलटण्यानं काढलं तरी निघत नाही. इतकं संसाराला चिकटायचं नाही. आता महिलांसाठी सांगते पाठीमागं. महिला मंडळी, शेळी पाहिली का तुम्ही? आधीच हसल्या. शेळी पाहिली ना? शेळीला पाणी पिताना बघितलं का? हा, बघा शेताच्या कोपऱ्याला असं पाणी साचलेलं असतं. शेळी पाणी कशी पिते? एक तर शेळी घाण पाणी कधी पितच नाही. आपण सगळे ग्रामीण भागातले, अनुभव आहे. ती शेळी अगोदर आपल्या पुढच्या पायावर पुढचे पाय दुमतते, अलगद बसते आणि ते पाणी सुद्धा असे अलगदच पिते. त्या पाण्याला डवळाडवळ करत नाही. तसं संसारात राहायचं. आता कसं नाही राहायचं सांगते. म्हशीला पाणी पिताना पाहिलं का? म्हैस पाणी कशी पिते? डायरेक्ट ढवामध्ये जाते आणि एवढं पाणी घडूळ करते, इतकी ढवळाढवळ करते की लेकाचं सुनाचंच पटू देत नाही. कोण? तुम्ही तुमचं म्हणा, मी नाही म्हणणार. संसारामध्ये असं राहायचं नाही माई बाप. संसारातून थोडं अलिप्त राहायचं, अलिप्त. म्हणून संसार हा आवडीचा विषय नाही. परमार्थ आवडीनं करावा, संसार सवडीनं करावा. तुकोबराय म्हणतात, देवा तुझं गुणगान मी आवडीनं गाईल. आणि पुढे सांगतात, देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको, मला काही नको. न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा.
वाजवायचीच असेल तर. गुण गाईन आवडी. तुकोबराय म्हणतात देवा मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको. का? कारण द्रव्याची या मागे कळी काळाचा लागन, म्हणून या संग खोटा त्याचा. तुकोबराय म्हणतात पैशाचा संग खोटा आहे असं मी म्हणत नाही. तुकोबराय म्हणतात कारण आपण संत नाही मैबाप. संतांची आपली असे तिळ मात्रही बरोबर होऊ शकत नाही. आपण संतांच्या विचाराचे प्रचारक म्हणू शकतो स्वतःला, संत नाही म्हणू शकत. म्हणून तुकोबराय म्हणतात द्रव्याची या मागे कळी काळाचा लागन, म्हणून या संग खोटा त्याचा. पुढे सांगतात देवा मला संपदा सुद्धा नको, संपदा सोहळा नावडे म्हणाला, लागला टकळा पंढरीचा. पुढे सांगतात देवा मुक्ती सुद्धा नको, मुक्ती तर आमच्या घरची दाशी आहे, मोक्ष आम्हा घरी कामारी आहे दाशी. किंवा मुक्ती तर कोण आहे? आमच्या घरची नोवरी आहे. काय प्रमाणे? तुका म्हणे मुक्ती परलेली तुका म्हणे मुक्ती तुका म्हणे मुक्ती परलेली तुका म्हणे मुक्ती काय म्हणतात तुकोबराय? मुक्ती तर आमच्या घरची नोवरी आहे, म्हणून देवा मुक्ती नको, धन नको, संपदा नको, द्यायचंच असेल तर काय दे? संताची संगती दे. संत संग देई सदा. आणि संताच्या संगतीची गरज प्रत्येकालाही माई बाप. तुम्हा आम्हाला सुद्धा संत संगतीची गरज आहे. का? कारण वाईट मार्गाला चाललेला समाज, दिशा भटकलेल्या समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम संत करतात, योग्य मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. संतांनी आपल्याला भक्ती मार्ग दाखवलाय. आणि संतांनी कुठल्या देवताचा निषेध केलेला नाही, फक्त शेंदरी हेंदरी दैवते याचा केला. कोणत्याच देवतेची उपासना करू नका असं संत म्हटलेच नाही. अहो संतांनी सुद्धा गोंधळ घातला की नाही, पण आपल्यासारखा रिकामा गोंधळ नाही. संतांनी गोंधळ घातला कसा? स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो, स्वर्ग मृत्यू पाताळ एक मंडप घातला हो, चारी वेदाचा फुलवर बांधलाय हो, कोटी देवता मुखे उद उद बोलती हो, संतांनी सुद्धा गोंधळ घातला. संतांनी सुद्धा बकरा कापला देवी पुढे. बरं का? पण कोणता हे नंतर सांगते, पण अगोदर ऐका. मैबाप जर देवी पुढे बकरा कापत असाल
तर ती प्रथा बंद करा. देवी नाराज होणार नाही, माझं लक्ष घ्या. कारण एखाद्या जीवाचा बळी घेऊन असं कोणता देव आहे जो आपल्याला पावन करणार आहे? हे प्रथा माणसानेच पाडल्या. देव मागत नाही हो, हे प्रथा माणसानं काढल्या. पण देवासमोर एखाद्या जिवंत जीवाचा बळी घेऊ नका. संतांनी बकरा मारला, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, 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 काम क्रोध बकरा मारा. रखुमाईच्या वरा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, आईचा घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ, घाली तो गोंधळ. काम क्रोध बकरा मारा. कोणता बकरा कापायचा आहे? आपल्या अंगात जो आहे ना, अंतकरणात काम क्रोध हे जे वाईट विकार आहेत ना, याचा बकरा मारा सांगितलं. हे सोडून द्या, बस पुन्हा काही करायची गरज नाही. देवी प्रसन्न होते तुमच्यावर. म्हणून संतांनी भक्ती मार्ग दाखवला. मैबाप आपल्याला भक्ती मार्ग संतांनी दाखवला. त्यासाठी संत संगतीची गरज जीवाला आहे, संतांना आहे, देवाला आहे, जडाला सुद्धा आहे. आता एकच उदाहरण देऊन जाते, कारण आणखी आपल्याला समोर भरपूर बोलायचंय. एकच उदाहरण देते बघा. संतांच्या संगतीची गरज जडाला का आहे? अगोदर तर जड म्हणजे काय लक्षात घ्या. जड म्हणजे काय? वजनानं जड. जड म्हणजे निर्जीव वस्तू, दगड माती काही असू द्या. तुम्ही म्हणताल निर्जीव वस्तूला संतांच्या संगतीची काय गरज आहे? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी आळंदीला कोण कोण गेला? हातवरती घ्या. आळंदीला हात वर गेला. मी काय प्रश्न विचारणार आहे का? बघा, आळंदीला गेल्यानंतर ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत पाहिली. भिंत कशी? सजीव का निर्जीव? मैबाप निर्जीव भिंत आहे, पण ज्ञानेश्वरांचा स्पर्श झाला म्हणून आज लाखो भाविक त्या भिंतीचं सुद्धा दर्शन घेतात. हा संतांच्या संगतीचा महिमा आहे. म्हणून संत संगतीची गरज जडाला सुद्धा आहे. ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नेवाशाला, त्या खांबाला सुद्धा देवत्व प्राप्त झालं. हा संत संगतीचा महिमा आहे. म्हणून जडालाही संत संगतीची गरज आहे. दुसरी गोष्ट, देवाला, ज्यानं हे विश्व निर्माण केलं, त्या देवाला काय गरज आहे हो? मैबाप देवाकडे सुद्धा एका गोष्टीची कमी आहे. कोणत्या? भक्ती सुखाची. वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, वैकुंठ सोडोनी आला, देवा भावाचा देवा भावाचा देवा म्हणून संतांच्या संगतीची गरज देवाला सुद्धा आहे. तुकोबराय म्हणतात, द्यायचंयस ना देवा तर संतांची संगती दे. आणि पुढे तुकोबराय म्हणतात, संत संग दे, संत संग दे, संत संग दे, संत असं प्रमाण पाहिजे बघा. समेवर समर्पक. नाही तर कधी कधी असं होतं, विषय निघून जातो मग प्रमाण देतात. यष्टी निघून गेल्यावर हात करायची सवय असते काही काहीला. पण इथं तसं नाही. जे कीर्तनकाराच्या पोटात आहे ते गायकाच्या ओठात आहे. जे गायकाच्या ओठात आहे ते आमच्या महाराजांच्या बोटात आहे. आणि जे महाराजांच्या बोटात आहे ते तुमच्या गावकऱ्यांच्या नोटात आहे.
विठाल 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 विठाल. तुकोबराय म्हणतात, देवा या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या तर मी सुखाने गर्भवासात यायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. नंतर घ्या. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा मी सुखानं गर्भवासात यायला तयार आहे. मला सांगा, सुख आणि गर्भवास ह्या दोन गोष्टी जरा विरोधात आहेत. कारण संतांनी सांगितले गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांडावे, किंवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरी तांचे जाळे. कारण गर्भवासामध्ये दुःख आहे मैबाप, आणि तुकोबराय म्हणतात सुखानं गर्भवासाला येईल. हे कसं काय? बघा, एखादं मोठं सुख जर आपल्या समोर असेल ना तर छोटं दुःख सहन करायला माणूस तयार असतो. मान्य आहे ना? उदाहरण देऊन सांगल. बघा, एका गावामध्ये चोरी झाली. चोरांनी एका घरचं कपाट फोडलं, त्यातून 10,000 रुपये घेतले आणि त्याच गावात दुसऱ्या घरी गेले, तिथलं कपाट फोडलं, तिथून 5,000 घेतले. पण ह्या खडबड आवाजानं मालक जागा झाला. चोरांच्या लक्षात आलं आता मालक उठलाय. गडबडीमध्ये पहिल्या घरचं 10,000चं गाठोडं तिथंच विसरले आणि त्या घरचं 5,000चं घेऊन गेले. मला सांगा, त्या मालकाचा फायदा किती झाला? गेले किती, राहिले किती? 5,000चा फायदा झाला ना. मग कोण म्हणतो चोरी वाईट आहे? होऊ द्या ना रोज, पण माझ्या घरी नाही हा, तुमच्या. सांगायचे मला इतकंच, मोठं सुख एखादं पुढे असेल तर छोटंसं दुःख सहन करायला माणूस तयार असतो. तसं तुकोबराय म्हणतात, देवा तुझ्या चरणाची सेवा जर अखंड मिळत असेल तर मी सुखाने गर्भवासात यायला तयार आहे. तुका म्हणे तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. म्हणून मैबाप देवाकडं मागितलं तर उचित मागावं. मला तर वाटतं एक तर देवाकडं काहीच मागू नये, उलट देवाकडं जे दिलंय ना देवा त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. देवाला असं म्हणायचं, देवा तू कमीत कमी मला डोळे दिलेस. रस्त्याच्या कडेनं पहा कधी कधी आंधळे माणसं दिसतात, अरे कमीत कमी देवानं आपल्याला डोळे दिलेत, त्याची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कधी कधी पांगळे माणसं आपण पाहतो, अरे कमीत कमी देवानं हातपाय दिलेत, हे फार नाही का? म्हणून मागू नये देवाकडं, आहे त्याच्यामध्ये समाधानी राहिलं पाहिजे. आणि तीच भक्ती भगवंताला जास्त आवडत्या. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संकल्पावी माया संसाराची
चित्ती असू द्यावे समाधान, समाधानी राहायचं, समाधानी. ही भक्ती देवाला खरी आवडते. जसं आहे त्या परिस्थितीत राहायचं. उलट म्हणायचं देवा जे दिलंय ना ते खूप आहे, कृतज्ञता व्यक्त करायची. आणि जर मागायचंच असेल ना माईबाप, पुन्हा ज्ञानेश्वरांचं पसायदानच मागा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर विरती वाढो. जे खळ वृत्तीचे लोक आहेत ना या समाजात, वाकडे माणसं, वाकडे वाकडे म्हणजे वाकलेले नाही, स्वभावाने वाकडे. देवा त्यांचा तो स्वभाव जरा सरळ कर. जे खळांची व्यंकटी सांडून आहेत असे समाजात माणसं. कारण हे कलियुग आहे माईबाप. आपण महाभारतामध्ये एकच दुर्योधन पाहिला, रामायणामध्ये एकच रावण पाहिला. पण आज घराघरामध्ये रावण जन्माला आलाय. फक्त दुःख याचं वाटतं एवढे राम आपण कुठून आणायचे. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ. कलियुग बैठा मार कुंडली, जाऊ तो मैं कहा जाऊ. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम. म्हणून मागणी नेहमी उचित असावी. तुकोबराय म्हणतात, देवा या मागण्या पूर्ण केल्या तर मी सुखाने गर्भवासात यायला तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे अम्मासी. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. या अभंगावरती मला जमल त्या पद्धतीनं मी याचं विवेचन केलं. या अभंगाचा भावार्थ असाच असेल माझं मत नाही. पण ही झालेली सेवा मा भगवतीच्या चरणी, महालक्ष्मीच्या चरणावरती समर्पित. या कीर्तनाला उत्कृष्ट साथ गायनाची ज्यांनी केली, नाना असतील, सर्वच महाराज मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद आहेत. सर्व या संस्थेतील विद्यार्थी, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गोड अशी पकवाजाची साथ ज्यांनी केली, महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आणि खरं सांगायचं म्हणजे मी माझ्या कीर्तनापासून एक नवीन पायंडा चालू केलाय. बघा तुम्हाला पडतो का. माणसं कीर्तनकाराला 40-40 हजार रुपये देतात. आजही बऱ्याच कीर्तनकाराची फीस आहे 50,000. मला सांगा, 50,000 दिले म्हणजे श्रोत्यांना काही स्वर्गाला पोहोचवणार आहेत का? ते कीर्तनच करणार आहेत ना. पण त्यांचा दोष नाही हो, कारण ती माणसाची मानसिकता झाली. फोन लावला, महाराज तुम्ही किती रुपये तुमची फीस आहे, कमी सांगितली की लोकांना वाटते नाही महाराज काही हलके दिसते, पैशावरून हलकन भारी चाललंय. पण माझी तर एक मत आहे की तुम्ही कीर्तनकाराला 40-40 हजार देता, आणि ज्याची खरी मेहनत आहे, खरी मेहनत वादकाची आणि गायकाची. माईबा थंडीच्या दिवसात घाम फुटतो वादकाला, आपण स्वेटर घालून बसतो, तसल्या थंडीत त्यांना घाम फुटतो. खरी कसरत आहे. म्हणून नेहमी कीर्तनकाराच्या पाकिटातून 1000-2000 कपात करत जा, वादकाला आणि गायकाला भरत जा. पण आज नाही, काही हरकत नाही, आजही टाकू शकता. कारण नियम आपण काढायचा ना, आपण त्यात बसायचं नाही म्हणल्यावर कसं जमणार. म्हणून गोड अशी पकवाजाची साथ ज्यांनी केली त्यांनाही धन्यवाद. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे साऊंड सिस्टम. अगदी गोड सिस्टम ज्यांनी दिली, रेणुका मंडप रेणाखळी यांनाही कोटी कोटी धन्यवाद. असं व्हायलंय पा. संत कृपा मंडप डेकोरेशन, राधे दामनगाव, हे साऊंड कसे आणले हो इथं. यांना मनापासून धन्यवाद. कारण कोणाचं सोनं करायचं आणि कोणाची माती करायची हे त्यांच्या हातात आहे. म्हणून मी सिस्टीमवाल्यासमोर नेहमी विनम्र असते, दादा तुमच्या पद्धतीनं कसं लावायचं तसं लावा. कारण माणूस मेल्यानंतर माणसाची माती 3ऱ्या दिवशी सावडतात, पण एकदा यांनी माती केली ना पुन्हा सावडायला येत नाही. गोड अशी सिस्टीम ज्यांनी दिली त्यांनाही मनापासून धन्यवाद. यूट्यूब चॅनलवाले दादा सर्वजण आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही 2 तास माझी बडबड ऐकून घेतली. सर्व श्रोतेजन, सर्वांच्या चरणावरती पुनश्च नतमस्तक. आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे सर्व उफाडे परिवार
यांनाही मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. विठोबा रखुमाई